अजित पवारांकडे जाणार असा प्रकारचा दावा आत्राम यांनी केलेला आहे, काय? असं आहे की आता आत्राम साहेब अजित पवार गटामध्ये आहे सध्या, आणि असे छोटे मोठे नेते काही असे दावे करत असतील, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. कसं आहे की तुम्हाला माहीत आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार आम्ही उभे केले होते, 10पैकी 8 निवडून आलेत. एक उमेदवार तर अतिशय कमी मतांनी पडलेत, नाही तर 10पैकी 9 उमेदवार निवडून आले असते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे फोन येत आहेत. आता पुढील महिन्याभरामध्ये पहा काय काय घडामोडी घडतात. जे आम्हाला सोडून गेले ते आता चलबिचल आहे त्यांचं मानसिक स्थिती. त्यांना सुद्धा त्यांचं राजकीय भवितव्य आहे, ते पाहून ते सध्या विचार करत असतील की जो त्यांनी वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे असं त्यांना बहुतेक वाटत असेल. साधारणतः किती लोक संपर्कात आहे तुमच्याशी, काही आकडे आलाय विदर्भातले? मी पुढच्या महिन्याभरामध्ये पहा काय काय घडतं. तर अजित पवार गटातले आहेत का त्यात आमदार तुमच्या संपर्कात? अजित पवार गटातले सुद्धा अनेक फोन करतात. त्यांनाही पुढे असं वाटतं की आपण सुद्धा पुढे निवडून आलं पाहिजे. तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात अनेक आमदारांमध्ये 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं काय होणार या चिंतेने त्यांना ग्रासलेलं आहे. तुम्ही मागे बोलले होते की पवार साहेबांची अशी भूमिका आहे की जे आपल्याला कठीण काळात सोडून गेलं त्यांना पक्षात घ्यायचं नाही. बरं आहे ना. ती भूमिका राष्ट्रवादी कसं आहे की आमच्या म्हणजे पवार साहेबांच्या कठीण काळामध्ये ज्यांनी साथ दिला आणि जे आमच्या कठीण काळामध्ये पवार साहेबांना जे सोडून गेले ते आमच्या लक्षात आहे ना. काही लोकांनी मध्यंतरीच्या काळात प्रचंड टीका केली, वैयक्तिक टीका केली, हे सगळं आम्हाला माहीत आहे. सगळं त्यांची गुन्ह्याच आहे. त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केले तरी जे आमचं ठरलेलं आहे सध्या त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजे तुम्ही दरवाजे उघडणार नाही का तुमचे? कारण आता जी राजकीय स्थिती आहे तर तुमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर जे गेलेलं त्यांना परत घेणं आवश्यक असं वाटतं. कसं आहे की आता आमचे प्रांताध्यक्ष आहे जयंतराव पाटील, त्यांना सुद्धा अनेक जे आमदार आहेत इकडून तिकडून ते फोन करतात. ठीक आहे, फोन केला तर बोलावं तर लागतंच ना. पण आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती आम्हाला जे सोडून गेले त्याच्यामुळे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. पण जे आम्ही मागच्या जी चर्चा झाली होती ते आम्ही ठरलं होतं की जे एकदा सोडून गेले त्यांना घ्यायचं नाही तर ठरलं होतं. म्हणजे जे सोडून गेले त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहे असं म्हणायचं सरासर? बिलकुल.